सांगतो जे तुम्ही ऑलरेडी 5वी 6वी पासून स्टडी करत आलाय त्याला म्हणतो आपण बाळांनो रूल्स रिलेटेड टू प्लस मायनस. रूल्स रिलेटेड टू प्लस मायनस, ज्याला अल्जेब्रा मध्ये रूल्स रिलेटेड टू प्लस मायनस क्लिअर आहे त्याला अल्जेब्रा कधीच डिफिकल्ट जाणार नाही बाळांनो. तर मग ज्यांना ज्यांना या रूल्स मध्ये डिफिकल्टी असेल त्या सर्वांनी एक वेळा या रूल्सला प्रॉपर पद्धतीने क्लिअर करा. जर हे तुमचे स्ट्रॉंग असतील, जर यामध्ये तुम्हाला कुठेही कशाही पद्धतीची डिफिकल्टी नसेल तर मी गॅरंटी घेऊन सांगतो अल्जेब्रा मध्ये तुम्हाला लिनियर इक्वेशन असू द्या किंवा समोरचा कोणताही टॉपिक असू द्या यामध्ये तुम्हाला कुठेही डिफिकल्टी कशाही पद्धतीने फेस होणार नाही आणि तुम्ही प्रॉपर पद्धतीने यामध्ये मार्क्स स्कोर करू शकाल. तर बाळांनो पहा, रूल्स रिलेटेड टू प्लस मायनस मध्ये तुम्हाला काय काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. बाळांनो जर आपल्याकडे असेल प्लस प्लस तर त्यावेळेला काय होत असतं, तर त्यावेळेला सर्वांना माहिती आहे त्यावेळेला होत असतं प्लस म्हणजेच आपण म्हणू शकतो ऍडिशन. काय म्हणू शकतो बोला, ऍडिशन. जर प्लस मायनस असेल तर आपण काय करतो बाळांनो, मायनस म्हणजेच काय करतो, सबस्ट्रॅक्शन. म्हणजेच काय करतो, 2 नंबरची सबस्ट्रॅक्शन. त्यानंतर जर मायनस प्लस असेल तरी काय होणार बाळांनो, तरी होणार सबस्ट्रॅक्शनच. तरी काय होणार, सबस्ट्रॅक्शनच. त्यानंतर जर मायनस मायनस असेल तर काय होणार बाळांनो, प्लस प्लस म्हणजे 2 नंबरचे काय होणार बाळांनो, ऍडिशन. म्हणजेच काय होणार बाळांनो, ऍडिशन. तर याच्यावरून तुम्हाला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात आली की ज्या वेळेला 2 नंबरचे साइन हे सेम असतील तर 100% त्या 2 नंबरची काय करायची, ऍडिशन. इथे पण तुम्ही पहा 2 साइन सेम आहे, मायनस मायनस म्हणजे सेम साइन आहे, त्याही वेळेला तुम्ही काय केली, ऍडिशन. पण जर 2 नंबरचे साइन्स हे अपोजिट असतील म्हणजे एका वेळेला प्लस आहे दुसऱ्या वेळेला मायनस आहे, एका नंबरचं साइन प्लस आहे दुसऱ्या नंबरचं साइन मायनस आहे, तर त्यावेळेला काय होईल बाळांनो, सबस्ट्रॅक्शन. काय होईल बाळांनो, सबस्ट्रॅक्शन. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं या चारही कंडिशन मध्ये तुमचे जे काही आन्सर असेल, तुमचं जे काही आन्सर आलं त्याला साइन कोणाचं देणार, तर साइन ऑलवेज बाळांनो आपण देणार बिगर नंबरचं. कोणाचं बोला, बिगर नंबरचं. कोणाचं बोला, बिगर नंबरचं. तर कन्सेप्ट काय, जर सेम नंबर्स सेम साइन्स असतील, काय असतील बोला, सेम साइन्स असतील तर बाळांनो तुम्ही काय करणार, 2 नंबरची ऍडिशन. म्हणजे प्लस प्लस असेल तर काय होणार, प्लस. मायनस मायनस असेल तरी काय होणार, प्लस. याच्यावर लक्षात हे ठेवा की 2 सारखे साइन्स, 2 सेम साइन तर काय होणार, ऍडिशन. आणि जर 2 अपोजिट साइन असतील तर काय होणार बाळांनो, सबस्ट्रॅक्शन. म्हणजे प्लस प्लस तर काय होणार, प्लस. प्लस मायनस तर काय होणार, मायनस. मायनस प्लस तर काय होणार, मायनस. आणि मायनस मायनस असेल तर काय होणार बाळांनो, प्लस. एक्झाम्पल सांगायचं झालं, मी एक एक एक्झाम्पल लिहितो बाजूला. जर माझ्याकडे एक नंबर असेल 3 आणि मी लिहिलं +5 तर या दोघांचे जर मी साइन बघितले तर जिथे साइन नसतं तिथे सर्वांना माहिती आहे कोणतं साइन असतं, तर तिथे प्लस साइन असतं. म्हणजे या 3 च्या समोर साइन नाही दिलेलं म्हणजे कोणतं साइन आहे, प्लस. तर +3 +5 म्हणजे दोघांचे साइन सेम आहे. दोघांचे साइन सेम असताना आपल्याला 2 नंबरची काय करावं लागेल, ऍडिशन. आणि 3 + 5 ची ऍडिशन केली तर बाळांनो काय होईल, 8. आणि साइन कोणाचं येईल, साइन येईल बाळांनो मोठ्या नंबरचं. तसं इथे दोन्ही नंबर्स प्लस आहे तर ऑब्वियस आहे मोठाही प्लस असणार आहे छोटाही प्लस असणार आहे, त्यामुळे साइन जे येईल ते काय येईल बाळांनो, प्लस. काय येईल बाळांनो, प्लस. इज इट ओके, इज इट ओके. चलो व्हेरी गुड. नेक्स्ट बाळांनो जर मी असा पद्धतीने नंबर लिहिला 8 - 3, काय लिहिला बोला, 8 - 3. जर तुम्ही या 2 नंबर्सला प्रॉपर व्हेरीफाय केलं तर 8 चं साइन कोण दिसतंय, प्लस. 3 चं साइन कोण दिसतंय, मायनस. म्हणजे अपोजिट साइन झाले. आणि अपोजिट साइन असताना आपण काय शिकलोय, अपोजिट साइन असताना 2 नंबरची काय करावं लागतं आपल्याला, सबस्ट्रॅक्शन. तर चला करा. 8 मधनं जर मी 3 सबस्ट्रॅक्ट केले तर मला आन्सर किती मिळेल बाळांनो, 5. किती मिळेल बोला, 5. आणि जर माझा आन्सर 5 आलं तर आता आन्सरचं साइन कोण देणार, तर आपण शिकलोय जे काही आन्सर येईल त्याला कोणाचं साइन लागेल, तर बिगर नंबरचं साइन लागेल. यामध्ये बिगर कोण आहे, 8. तर 8 चं साइन कोण आहे, प्लस. म्हणून 5 चं साइन काय बाळांनो, प्लस. 5 चं साइन काय बाळांनो, प्लस. त्याच्यानंतर नेक्स्ट जर मी एक नंबर घेतला मायनस आणि दुसरा नंबर घेतला प्लस, म्हणजेच काय, चला तर -7 आणि +3 चं जर आपण बाळांनो साइन बघितलं तर आपल्याला असं लक्षात येते 7 चं साइन आहे मायनस आणि 3 चं साइन आहे प्लस. तर आपण शिकलोय अपोजिट साइन असताना आपल्याला काय करावं लागेल, तर अपोजिट साइन असताना आपल्याला करावे लागेल सबस्ट्रॅक्शन. त्यामुळे या दोघांचे सबस्ट्रॅक्शन होईल. 7 मधनं जर 4 काढले, 7 मधनं जर मी 4 सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर येईल बाळांनो, 7 मधनं जर मी 3 सबस्ट्रॅक्ट केले तर आन्सर येईल बाळांनो 4. आणि आता या 4 चं जे साइन आहे, या 4 चं जे साइन आहे ते काय करावं लागेल, तर इथे आपल्याला बाळांनो मोठ्या नंबरचं साइन द्यावं लागेल. आणि मोठा नंबर कोण आहे, 7. तर 7 चं साइन आहे मायनस. त्यामुळे 4 ला जे साइन येणार आहे ते येणार आहे मायनस. त्यावर आन्सर विल बी -4.
तर आन्सर विल बी -4. त्याच्यानंतर जर मी बाळांनो लास्ट मायनस वाले नंबर घेतले, जसं मी इथे -8 -5 घेतलं आणि तुम्हाला विचारलं याचा आन्सर मला काढून दाखवा, तर दोघांचंही जर तुम्ही साइन बघितलं तर ते साइन आहे मायनस, म्हणजे सेम साइन आहे आणि सेम साइन असताना आपण काय करतो, दोन नंबरची ऍडिशन. काय करतो, ऍडिशन. तर 8 आणि 5 ची सर्वात पहिले होईल ऍडिशन. तर 8 + 5 युअर आन्सर विल बी 13. युअर आन्सर विल बी 13. आणि त्यानंतर आपल्याला जे साइन द्यावं लागेल आन्सरला ते कोणाचं असणार आहे, तर ते असणार आहे बाळांनो बिगर नंबरचं. आणि बिगर नंबर मध्ये दोन्ही नंबर मायनस असल्या कारणामुळे तुमचं आन्सर डायरेक्ट काय येऊन जाईल, मायनस. तसंही जर तुम्ही मोठा नंबर बघितला तर 8चं साइन काय आहे, मायनस, त्यामुळे काय येईल आन्सर -13. आन्सर काय बोला, -13. तर कन्सेप्ट आपली ही क्लिअर पाहिजे. जर दोन नंबरचे साइन्स सेम असतील, जर दोन नंबरचे साइन्स सेम असतील तर त्यांची काय होणार बाळांनो, ऍडिशन. जर दोन नंबरचे साइन्स अपोजिट असतील तर त्यांची काय होणार बाळांनो, सबस्ट्रॅक्शन. आणि त्यानंतर जे काही तुमचं आन्सर येईल त्या आन्सरला जे तुम्ही साइन द्याल ते ऑलवेज कोणाचं असणार आहे बाळांनो, बिगर नंबरचं. कोणाचं बोला, बिगर नंबरचं. इज इट ओके? जर अल्जेब्रा मध्ये हे रूल्स जर तुमचे स्ट्रॉंग असले तर तुम्हाला लिनियर इक्वेशनच्या कॅल्क्युलेशन मध्ये कधीच कुठेच कशाच पद्धतीची डिफिकल्टी फेस होणार नाही. त्यानंतर जसं आपण हे प्लस मायनस बघितलं होतं तसं मल्टिप्लिकेशन मध्ये पण रूल्स आपल्याला क्लिअर पाहिजे. जर मी दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन करतोय, रूल्स फॉर मल्टिप्लिकेशन ही लक्षात ठेवा. रूल्स फॉर मल्टिप्लिकेशनच्या वेळेला काय काय लक्षात ठेवायचं आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये पण रूल्स त्याच पद्धतीने असतील. काय असतील, जर बाळांनो माझ्याकडे दोन नंबर आहे, एक नंबर आहे ए आणि दुसरा नंबर आहे बी आणि या दोन नंबरचं मी करतोय फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन. पण जर एक वेळेला मी ए चं साइन कन्सिडर केलं प्लस आणि बी चं पण साइन कन्सिडर केलं प्लस, सेम पद्धतीने ए चं साइन कन्सिडर केलं मी प्लस आणि मल्टिप्लाय बाय केलं -b, तर आन्सर काय होईल, तर आन्सर काय होईल. त्यानंतर ए चं मी मायनस कन्सिडर केलं, मी बी चं प्लस कन्सिडर केलं, तर आन्सर काय होईल. मी ए चं मायनस कन्सिडर केलं आणि बी चं पण मायनस कन्सिडर केलं, तर आन्सर काय होईल. तर मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डायरेक्ट दोन नंबरचं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. काय होणार आहे बोला, मल्टिप्लिकेशन. म्हणजे इथे ए बी, इथे पण ए बी, इथे पण ए बी, इथे पण ए बी. फक्त एक सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं, प्लस इंटू प्लस तर काय होणार प्लस, प्लस इंटू मायनस तर काय होणार मायनस, त्यानंतर मायनस इंटू प्लस तर काय होणार मायनस आणि मायनस इंटू मायनस तर काय होणार प्लस. म्हणजे इथे तीच कन्सेप्ट लक्षात ठेवा. जर सेम साइन तर काय होईल प्लस, सेम साइन तर काय होईल प्लस, अपोजिट साइन काय होईल मायनस, अपोजिट साइन असतील तर काय होईल मायनस. म्हणजेच फॉर एक्झाम्पल 3 × 4 केलं तर याचा आन्सर 12 येतं, -3 × 4 केलं तर याचा आन्सर -12 येतं. त्यानंतर 3 × -4 केलं तर याचा आन्सर -12 येतं, -3 × -4 केलं तर याचा आन्सर येतं 12. काय तर बाळांनो बोला 12. म्हणजे दोघांची साइन प्लस आहे तर साइन आन्सरचं प्लस आलं, एकाचं मायनस दुसऱ्याचं प्लस तर आन्सरचं साइन मायनस आलं, एकाचं प्लस दुसऱ्याचं मायनस तरी आन्सरचं साइन मायनस आलं आणि दोघांचे जरी मायनस मायनस असतील तर आन्सरचं साइन बाळांनो येणार प्लस. म्हणजेच तुम्हाला इथे ते लक्षात ठेवायचं आहे, सेम साइन तर येईल प्लस, अपोजिट साइन असतील तर मायनस, सेम साइन तर प्लस, सेम साइन तर प्लस, सेम साइन तर प्लस, अपोजिट साइन तर मायनस. ह्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर याच्यानंतरची सर्वात महत्वाची कन्सेप्ट बेसिक तुम्हाला क्लिअर पाहिजे. जर फॉर एक्झाम्पल एका ब्रॅकेटमध्ये a + b अशा टर्म्स असतील आणि त्या ब्रॅकेटच्या बाहेर जर फॉर एक्झाम्पल मी मायनस कन्सिडर केलं, काय कन्सिडर केलं बोला मायनस, आणि जर तुम्ही हे ब्रॅकेट या मायनसनी जर ओपन करत असाल तर आपल्याला सर्वात महत्वाचं हे क्लिअर पाहिजे की हे जे मायनस साइन आहे हे मायनस साइन ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्म्स म्हणजे ए आणि बी ला लागेल. कोणाला लागेल, ए आणि बी ला लागेल. तर मग काय होईल, तर मग काय होईल, या मायनसनी ज्यावेळेला हे मी ब्रॅकेट ओपन करतो तर इथे ए चं साइन आहे प्लस, तर आपल्याला माहिती आहे प्लस मायनस काय होत असतं मायनस, त्यामुळे सर्वात पहिले आन्सर येईल मायनस. त्यानंतर इथे पण ज्यावेळेला बी ब्रॅकेट ओपन होईल मायनस साइनने तर त्याही वेळेला मायनस आणि प्लस हे पण काय होईल मायनस, त्यावर आन्सर विल बी -a -b, -a -b. म्हणजे सरळ सरळ मायनसनी जर मी ब्रॅकेट ओपन करतो तर अंदरच्या सर्व जेवढ्या टर्म्स आहेत त्यांचे साइन काय होत असतात चेंज, हे आपल्याला क्लिअर पाहिजे. तर ए चं साइन प्लस होतं तर मायनस झालं, बी चं पण साइन प्लस होतं तर काय झालं मायनस झालं. इज इट ओके? एवढ्या सर्व जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर मग बाळांनो तुम्ही डिटर्मिनंट मेथड म्हणा, एलिमिनेशन मेथड म्हणा